पुण्यामध्ये आपण पाहतोय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा संपन्न झाली आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एकीकडे अजितदादा पवार यांचा प्रचार वेग धरत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेनंतर आता नेमकी राजकीय समीकरणं पुण्यातली काय असणार आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वेंकट सर आहेत। वेंकोजी, काय सांगाल? सध्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मात्र त्यापूर्वीच अजितदादा पवार यांनी सुद्धा जोरदार टीका भाजपवरती केली की भाजपची भूक ही बकासुरासारखी झाल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता। प्रचार नेमका कसा सुरू आहे, काय प्रतिसाद आहे मतदारांचा? मी आवर्जून सांगेन आपल्याला की माझ्या ऐतिहासिक कात्रजच्या या शौर्यभूमीमध्ये प्रचाराचा नारळ पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा या ठिकाणी आदरणीय आमचे नेते, राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडके देवाभाऊ, छत्रपतींच्या नीतीवरती चालणारे आमचे देवाभाऊ यांनी प्रथम हा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी या कात्रज भूमीमध्ये ऐतिहासिक फोडला आणि आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने संधी दिली आणि त्या संधीच्या रूपाने मी संपूर्ण प्रभागामध्ये त्या ठिकाणी जातोय, जनतेचे आशीर्वाद मागतोय। परंतु नेत्याची थाप, नेत्याचा पाठिंबा, नेत्याचे आशीर्वाद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मनोबल वाढत नाही आणि आज खऱ्या अर्थाने प्रचंड मनोबल वाढले आणि या निवडणुकीला सामोरे जाताना आनंद वाटतोय। तुम्ही सांगितलं रणधुमाळी प्रचाराची या ठिकाणी चालू आहे, सगळीकडं टीका टिप्पणी होते। अजितदादा बोलतायत, आमचे नेते बोलतायत, मी एवढा मोठा नाही आहे त्यांच्यावरती बोलणे इतका, परंतु माझ्या कात्रज नगरीमध्ये, माझ्या या भागामध्ये निश्चित यावर्षी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। पुण्यात गुन्हेगारी खूप वाढली आहे, राज्यात नाही तर संपूर्ण देशात चर्चा आहे। आगामी काळात महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत, आपण नेमकं मतदारांना काय आश्वासन कराल? गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याकडे काय रोडमॅप आहे? या ठिकाणी गुन्हेगारी रोखणं या गोष्टींवरती आमचे नेते अनेक वेळा मुरलीधरांनाही या ठिकाणी बोललेले आहेत। अनेक मंडळी बोलत आहेत, गृहमंत्री स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, सक्षम त्या ठिकाणी पोलिसांची टीम आपल्या पुणे शहरामध्ये आहे। निश्चित काही घटना घडत असतात, परंतु देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलंय जो गुन्हेगारीचा रेशो होता तो कित्येक पटीने कमी आलेला आहे, एवढंच या निमित्ताने सांगेल।